दिंडोरी तालुक्यातील लखमापूर शिवारातील पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या कंपन्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट प्रशासनाविरोधात परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल भदरगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मंगळवार 12 मे 2026 रोजी नाशिकच्या उद्योग भवन सातपूर येथे विशाल भदरगे यांच्या नेतृत्वाखाली भव्य धरणे आंदोलन करण्यात आले। गेल्या अनेक दिवसापासून लखमापूर परिसरातील मेगा फाईन कंपनी, एव्हरेस्ट इंडस्ट्रीज, ईस्टर्न पेपर मिल यासारख्या कंपन्यांनी रासायनिक सांडपाणी थेट उघड्यावर आणि कादवा नदीच्या प्रवाहात सोडले असल्याने परिसरात शेत जमीन नापीक झाली असून ग्रामस्थांच्याही आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी परिवर्तन कामगार सेनेच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले। या प्रदूषणामुळे शेकडो एकर शेती नापीक झाली असून ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाला थेट जाब विचारलाय। पुरावे देऊनही अधिकाऱ्यांकडून कारवाईऐवजी कंपन्यांना संरक्षण दिले जात आहे असा आरोपही आंदोलनादरम्यान करण्यात आलाय। यावेळी प्रदूषण हटाव, लखमापूर बचाव आणि जल जंगल जमीन शेतकऱ्यांच्या अधीन अशा गगनभेदी घोषणांनी सातपूर औद्योगिक परिसर दणाणून गेला होता। विशाल भदरगे यांनी यावेळी अधिकाऱ्यांचा समाचार घेत कंपन्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। शेतीमध्ये गेलेले जिथली शेतजमीन नापीक झालेली आहे तर त्या उद्योजकांनी त्याला शेतकऱ्याला मोबदला दिला पाहिजे। हा सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, त्याला पोल्युटरी पेइंग म्हणतात। कायदा आहे हा की जो प्रदूषण करेल त्यांनी ते प्रदूषण सुधारून जिथली जे काही नुकसान झालेले त्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे। त्याचबरोबर लखमापूर शहरातील कंपन्यांनी केमिकल मिश्रित सांडपाणी मुळे जे जमीन नापीक झालेली तिथल्या प्रत्येक कुटुंबातल्या 2 सदस्यांना कायमस्वरूपी म्हणजे परमनंट तत्वावरती कामावर घेतलं पाहिजे। कारण जर शेतकऱ्याची शेती नापीक झाली तर जगणार कसा? त्यामुळे प्रत्येक कुटुंबातले 2 सदस्य हे कंपन्यांनी परमनंट केले पाहिजे। त्याचबरोबर गेल्या 15 ते 20 वर्षापासून सतत प्रदूषण करून जो आपला निसर्ग आहे त्याची प्रचंड प्रमाणात हानी झालेली आहे। तिथले नॅचरल जे पाण्याचे रिसोर्सेस आहेत, नैसर्गिक पाण्याचे रिसोर्सेस आहेत ते खराब झालेले आहेत। म्हणून त्या कंपन्यांकडून पर्यावरणाच्या नियमानुसार पर्यावरणीय नुकसान भरपाई म्हणजे एन्व्हायरमेंटल कंपन्सेशन कॉस्ट हा एमपीसीबीने घ्यायला पाहिजे आणि त्या पैशातून त्यांनी दिंडोरीचं, लखमापूरचं जे पर्यावरण या कंपन्यांनी प्रदूषण करून नासधूस केलेली ते पर्यावरण जसं तसं व्यवस्थित करून द्यायचे। त्याच्यानंतर ज्या दोषी उद्योग आहेत त्यांच्या तात्काळ बँक गॅरंटी जप्त केल्या पाहिजे। त्याचं कारण असं आहे की आपण महिलांना आजपासून नाही लढते, गेल्या 20 वर्षापासून आपण सातत्याने भांडतो आणि तरी सुद्धा इंडस्ट्रीवाले, कंपन्यावाले जे प्रदूषण करणारे लोक आहेत ते थांबत नसतील तर त्यांच्या बँक गॅरंट्या त्या प्रशासनाने जप्त केल्याच पाहिजे। त्यानंतर इथल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर आता आमचा विश्वास राहिलेला नाही, इथल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास राहिलेला नाही। म्हणून आपली अशी एक मागणी आहे की सीपीसीबी म्हणजे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे दिल्लीचं आहे त्यांनी इथे येऊन याची चौकशी करावी आणि ज्या ज्या कंपन्या दोषी आढळतील त्या कंपन्यावर फौजदारी प्रकारचा गुन्हा दाखल करायचा, फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, तेव्हा कुठेतरी हे सुधारतील। आपल्या जिल्ह्याची, आपल्या राज्याची आणि आपल्या राष्ट्राची प्रगती व्हावी। कालांतराने या सगळ्या विषयांवरती जेव्हा आम्ही 15-20 वर्षानंतर बघतो त्यावेळेस असं लक्षात येतं की इथल्या पुंजीवादी व्यवस्थेने, अर्थवादी व्यवस्थेने फक्त स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी इथला शेतकरी असेल, इथला कामगार असेल, इथला मजूर असेल त्याला नेहमी दाबण्याचं, दडपण्याचं हे काम सातत्याने चालू ठेवलेलं आहे। आपण बघतोय नाशिक जिल्ह्यामध्ये जिथे जिथे एमआयडीसी आहे तिथे तिथे सगळ्या शेतकऱ्यांचा प्रदूषणाच्या संदर्भात लढा चालू आहे। म्हणजे सिन्नर असेल, दिंडोरी असेल, वाडीवरे असेल, मालेगाव असेल
जिथं जिथं मोठ्या मोठ्या मेडिसिन आहेत तिथे या प्रदूषणाचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे. पण हे सगळं असताना आमच्या असं लक्षात येतं, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करतंय? त्यांचं जे नाव आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण, हे प्रदूषण नियंत्रण करतात का? नाहीत करत. जवळपास गेल्या 10-20 वर्षापासून शेतकऱ्यांच्या तक्रारी या मंडळाला इतर प्रशासनाला आहेत. पण इथले अधिकारी हे भ्रष्टाचारामध्ये इतके गुंग झालेत की त्यांना हे सुद्धा लक्षात नाहीये की शेतकरी मरतोय पर्यायी शेती संपून जाते. आणि एवढं सगळं असताना तिथे अधिकारी मात्र उपाशी आहेत आणि माझा शेतकरी उपाशी आहे. गेल्या 15 वर्षापासून आमचे लखमापूरचे शेतकरी सातत्याने अर्ज, विनंत्या आणि तक्रारी या प्रदूषणाच्या संदर्भात करत आले. तरी सुद्धा इथल्या मुरदार प्रशासनाने, इथल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. उलट यांना तर चांगलं आहे, जेव्हा एखादा शेतकरी तक्रार देतो तेव्हा हे गपचूप कंपनीत जातात आणि काहीतरी चिनीगिरी घेऊन वापस येतात. आणि हे आजपासून नाही, हे गेल्या 15-20 वर्षापासून तसंच चाललंय. याचा परिणाम मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जेव्हा इथली इंडस्ट्री यांचं केमिकल मिश्रित सांडपाणी जेव्हा जमिनीत सोडते तेव्हा 10 ते 20 वर्षानंतर ते तिथल्या ज्या जमिनी असतील त्या सगळ्या नापीक होतात. तिथं पीक येत नाही. पर्यायाने जमिनीची गुणवत्ता ढासळते, त्याचा पिकांवरती परिणाम होतो. आणि हे सगळं आपण सांगत असताना इथं प्रशासन मात्र याच्याकडे दुर्लक्ष करतो. आमचं म्हणणं नाही की इंडस्ट्री बंद झाली पाहिजे, आमचं म्हणणं आहे की कंपन्या अजून वाढवा. तुम्ही आमचं काही मत नाही, अजून कंपन्या आल्या पाहिजे, आमच्या मुलांना रोजगार निर्माण झाला पाहिजे. पण त्याचबरोबर इथल्या कंपन्यांनी जे काय प्रदूषणाच्या संदर्भात, पर्यावरणाच्या संदर्भात जे काही नियम आहेत, जे काय रूल्स अँड रेग्युलेशन, एन्व्हायरमेंट ऍक्ट आहेत, त्याला अनुसरून इथल्या कंपन्यांनी त्यांचे उद्योग चालवावे. या आंदोलनाची तीव्रता पाहता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी विद्यासागर किल्लेदार यांनी आंदोलनस्थळी येत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. संबंधित उद्योगांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. या आंदोलनात परिवर्तन कामगार सेनेचे पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.